ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपात परतण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसेंची घरवापसी होईल अशी चर्चा होती। मात्र आता एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये माझा प्रवेश झाला पण घोषणा झाली नाही असा गौप्यस्फोट खडसेंनी केलाय। जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला, मात्र त्याला खालील लोकांनी विरोध केल्यानं तो जाहीर होऊ शकला नाही आणि त्यामुळे आता भाजपामध्ये राहणं उचित होणार नसल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले। भाजपमध्ये माझा कधीच प्रवेश झालेला आहे नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे, परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही। नाहीतर नड्डाजी, विनोद तावडे आणि रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे। त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे, परंतु खाली त्याला विरोध झाला असावा, त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही। नाही, एकनाथजी काय बोलले मला माहिती नाही। त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा। त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो। पण त्यांनी जे भूमिका घेतली आहे या लोकसभेमध्ये आमच्या रक्षाताई खडसे यांना निवडून आणण्याकरता त्यांनी आमच्या पक्षाला, महायुतीला मदत केली आहे आणि ती मदत पुढच्या काळातही खडसे साहेब पुढे करतील आणि ते आमच्यासोबत राहतील असा मला विश्वास आहे।